सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीनं सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला गेला। यावेळी सर्व चालकांच्या वतीनं मतांची ओवाळणी देऊन प्रणिती शिंदे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्धारही करण्यात आला। मागील 2 वर्ष भाजपच्या खासदारांनी कोणतीही विकासाची कामं केलेली नाही। भाजपकडून केवळ फसवी आश्वासनं देण्यात आली। त्यामुळे यावेळी सोलापूरची लेक म्हणून प्रणितीताई शिंदे यांना बहुमतानं विजयी करण्याचा निर्धारही रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर शहर जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं बुधवारी प्रणितीताई शिंदे यांच्याशी संवाद साधून आपला पाठिंबा जाहीर केला। तसेच आजपासून प्रणिती शिंदे यांचा प्रचार सुरू करणार असल्याचंही रिक्षा चालकांनी स्पष्ट केलं आहे। मुद्द्याचं बोलावं या अभियानांतर्गत संवाद साधत असताना रिक्षा चालकांनी यावेळी त्यांच्या दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या समस्या मांडल्या आहेत। पेट्रोल सीएनजीच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत। यावेळी सोलापूरचा खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांना बहुमतानं विजय करण्याचा निर्धार रिक्षा चालक संघटनांकडून व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या 10 वर्षापासून सोलापूर शहराचा विकास रखडलेला आहे। त्यामुळे यावेळेस सोलापुरातून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून घेणं गरजेचं आहे। म्हणून सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा चालक संघटनेनं स्थानिक उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार केला आहे। त्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचं रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय। प्रणिती शिंदे यांनी वेळोवेळी रिक्षा चालक संघटनेच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला आहे। तसेच मोदी सरकारनं जो ड्रायव्हर विरोधी कायदा करण्याचा घाट घातला होता त्याला देखील प्रणितीताई शिंदे यांनी जोरदार विरोध दर्शवला होता। त्यांची ही कामाची पद्धत पाहता सोलापूर लोकसभेसाठी अशाच एका तरुण तडफदार खासदाराची आवश्यकता होती। त्यामुळेच ज्याप्रमाणे दिवाळी राखी पौर्णिमेला ओवाळणी दिली जाते त्याप्रमाणे रिक्षा चालकांच्या मदतीला धावून येणाऱ्या ताईंना मतांची ओवाळणी देऊन दिल्लीत पाठवण्याचा निर्धार करत असल्याचा विश्वास संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। मुद्द्याचं बोलायला लावणार, भरकटू देणार नाही। यावेळी रिक्षा चालकांशी संवाद साधत असताना आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मुद्द्याचं बोला हो या अभियानांतर्गत विरोधी पक्षाच्या उमेदवारांना सोलापुरातील विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यास भाग पाडणार असल्याचं स्पष्ट केलंय। मागील 10 वर्षात भाजपनं आणि त्यांच्या सोलापुरातील खासदारांनी आश्वासना व्यतिरिक्त काहीच दिलं नाही। यातून मतदारांची नुसती फसवणूक झालीय। आता त्यांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखं काही एक उरलं नाही। म्हणूनच ते विषयांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत। यासाठी त्यांना मुद्द्यावर बोलण्याचा आग्रह सोलापूरची जनता यापुढे करेल असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधलं गेलं। भाजप सरकारनं रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली होती, मात्र ती अद्याप प्रलंबित आहे। तसेच शहरातील रिक्षाला देण्यात येणारे खुले परमिट बंद करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली। याशिवाय वाहतूक शाखेकडून ऑनलाईन इतर चालन पद्धतीनं दंड करण्यात येतो, याबाबत वाहतूक शाखेनं पुनर्विचार करायला हवाय अशी समस्या रिक्षा चालक संघटनेकडून मांडण्यात आली। शहरातील सुमारे 150 रिक्षा चालकांनी एकत्र येत प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दर्शवलाय। यावेळी ऑटो रिक्षा संघटनेचे शहराध्यक्ष विकास काळे, संघटनेचे प्रमुख सल्लागार दिलीप खंदारे, संघटनेचे सेक्रेटरी सुनील शरणप्पा माने, संघटनेचे खजिनदार नागेश माने, शिवाजी साळुंखे, संस्थापक अध्यक्ष अतिश शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महेश बनसोडे, सोलापूर शहर सचिव सूरज जाधव यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते।